कार ड्राईव्ह का करत नाही, कारण की माझ्याकडे इंडियन लायसन्स नाही आहे. प्रकारे ओवी चिप कार्ड असतं नेदरलँड्समध्ये तुम्ही ट्रॅव्हल करताना, आणि हे एकच कार्ड घेऊन फिरायचं आहे, जो हाऊ टू सर्वाइव्ह विंटर्स. तर विंटर नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. लास्ट व्हिडिओ जसं मी म्हटलं होतं, नेक्स्ट आपला ब्लॉग जो येईल तो क्वेश्चन अँड आन्सरचा असेल. तर बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी देणार आहे. मी फर्स्ट टाइम क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ बनवत आहे, कारण की खूप सारे प्रश्न येत होते की नेदरलँड्समध्ये कसं फिरायचं, किंवा नेदरलँड्स रिलेटेड किंवा डच भाषेबद्दल. माझ्या मुली डच स्कूलमध्ये जातात. ते मी म्हटलं की एकदा क्वेश्चन अँड आन्सरचा आपण जर व्हिडिओ बनवला तर सगळ्यांनाच याची माहिती भेटेल. तर खूप छान छान प्रश्न आलेले आहेत, तर त्यांची मी सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. तर KRB9924 यांनी प्रश्न विचारलेला आहे की ताई, NL येण्याची प्रोसेस काय आहे? आणि दुसरा एक प्रश्न आहे त्यांचा, हाऊ इज NL बेटर कम्पेअर टू अदर युरोपियन कंट्रीज. तर NL येण्याची प्रोसेस, जर तुम्ही इंडियातल्या कंपनीत काम करत असाल आणि इंडियन कंपनी तुम्हाला जर इकडे कुठल्या प्रोजेक्टसाठी पाठवत असेल तर ते खूप छान होतं, कारण इथं आल्यानंतर आपल्याला त्या कंपनीत आपले खूप सारे कलिग्ज असतात आणि त्यांच्यामुळं खूप सारी माहिती भेटते. प्लस ते एक सेफ राहतं की इंडियन आपली कंपनी आहे आणि तिने आपल्याला इथं पाठवलेलं आहे. इथं आल्यानंतरही इंडियातली कंपनी आपल्याला काही खर्चासाठी पैसे दिलेले असतात, राहण्याची सोय केलेली असते कंपनीने. नवीन देश नवीन ठिकाण म्हटलं की आपल्याला मग ते सगळंच स्वतःहून करायला थोडं अडचणी येतात. त्याच्यात नेदरलँड्समध्ये भाषेचा पण प्रॉब्लेम आहे, इथे डच बोलली जाते. त्यामुळं जर तुम्ही इंडियातल्या कंपनी थ्रू इथे आलात तर ते खूप सोपं पडतं, आणि तुम्ही डायरेक्ट अप्लाय केला तर आपल्याला खूप दिवस वेटिंगला असतो आपण. किंवा जर आपण डायरेक्ट नेदरलँड्समध्ये जॉब बघत असेल तर त्यासाठी आपल्याला कुणीतरी आपले ओळखीचे पाहिजे, जसं की मित्र वगैरे इथे असतील आणि त्यांच्या कंपनीमध्ये काही रेफरन्सेस असतील तर ते सजेस्ट करतात कंपनीमध्ये जेव्हा वेकन्सी असते एखाद्या जागेसाठी. तर अशा प्रकारे जॉब भेटतो. आता माझे मिस्टर आले होते तेव्हा त्यांची पुण्यातील कंपनी होती आणि प्रोजेक्टसाठी नेदरलँड्समध्ये पाठवलं होतं. तर असं मग ओळखीने मग ते जर इथं काही अजून जॉबचे जागा असतील, जॉबसाठी लोक हवे असतील तर ते मग त्यांचे फ्रेंड्सचा रेफरन्स इथल्या कंपनीमध्ये देतात आणि मग त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. तर अशा प्रकारे इथे येण्याची हे आहे प्रोसेस आहे. आणि मग मी त्यांच्यासोबत डिपेंडेंट विजावरती आले, म्हणजे मिस्टर असल्यामुळे मग माझा डिपेंडेंट विजा झाला. आणि अजून एक मला प्रश्न विचारला जातो की आईंना तुम्ही इथे कायमस्वरूपी घेऊन येऊ शकत नाहीत का? तर हजबंड इथे असतील किंवा वाईफ इथे असेल तर वाईफला भेटतो, म्हणजे की हजबंड जर इथे कंपनीत काम करत असतील तर डिपेंडिंग विजा हा वाईफला भेटतो, आणि वाईफ काम करत असेल तर हजबंडला. तर आई वडिलांसाठी मग तुम्हाला ट्रॅव्हल विजाच काढावा लागतो. तर त्यामुळे आईंना आम्हाला फक्त 3 महिन्यासाठीच घेऊन यावं लागतं. तर तीच प्रोसेस असते. इथे 3 महिनेच राहायला भेटतात. कॅनडा वगैरे त्या साईडला 6 महिने राहू शकतात पेरेंट्स, पण नेदरलँड्समध्ये ट्रॅव्हल विजा हा फक्त 3 महिन्यांसाठीच भेटतो. तर त्यांचा दुसरा प्रश्न आहे, हाऊ इज NL बेटर कम्पेअर टू अदर युरोपियन कंट्रीज. तर नेदरलँड्स खूप छोटा देश आहे. आपले मुंबई शहर आहे त्याच्यापेक्षाही छोटा आहे, त्यामुळं खूप शांत आहे, निवांत आहे. इथं जास्त गडबड गोंधळ नसतो. बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत, जसं मी बेल्जियम बघितलं, स्वित्झर्लंड बघितलं, तिकडे खूप सारं गर्दी असते टुरिस्टची म्हणा किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने. इथं तसं नाही आहे. ज्या मेन सिटी आहेत त्या सोडलं तर तुम्ही जर दुसरीकडे फिरायला गेला तर इतकं शांत निवांत आणि सगळं निसर्गरम्य असं वातावरण असतं. संध्याकाळी 6 नंतर नाही तुम्ही फिरायला गेलात तरी तुम्हाला रोडवरती क्वचित लोक दिसतात चालताना वगैरे. तर त्यामुळं जर राहायचं बघितलं तर राहण्याच्या दृष्टीने खूप शांत असे नेदरलँड्स ही कंट्री आहे, आणि त्यामुळे इथं जास्त करून राहायला मला आवडतं. बाकीच्या कंट्रीजमध्ये मी फिरलेली आहे, परंतु तिथं खूप सारं गडबड गोंधळ असतो. त्या तुलनेने युरोपियन बाकीच्या कंट्रीच्या तुलनेने नेदरलँड्स ही शांत अशी कंट्री आहे. जास्त गडबड नाही आहे, लोकांचा जास्त रश नाही आहे. तर दुसरा प्रश्न मयुरी बोंगले यांनी विचारलेला आहे. तर त्यामध्ये की हाय ताई, मला तुझा ब्लॉग खूप आवडतात. ताई, तुझे एज्युकेशन काय झाले आहे आणि तुम्ही किती दिवसापासून नेदरलँड्समध्ये राहता?
तर माझं एज्युकेशन झालेलं आहे हिंदीमध्ये, मी मास्टर केलेलं आहे कर्जतला. आणि आम्ही इथे माझ्या मिस्टरांना इथे येऊन 10 वर्ष झालेले आहेत पूर्ण, आणि मला 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मी आले होते 2015मध्ये आणि माझे मिस्टर आमच्या लग्नाआधी म्हणजे 2012पासूनच ते इथे आहेत. प्रश्न आहे प्रज्ञा यांचा. तर त्या म्हणतात की ताई तू कोणत्या लँग्वेजमध्ये तिथे बोलते स्कूलमध्ये, टीचर किंवा नेबरशी? तर येथे नेदरलँड्सची भाषा ही डच आहे, आणि इथे गेल्यानंतर म्हणजे स्कूलमध्ये म्हणा किंवा हॉस्पिटल कुठेही गेलं तरी लगेचच आपल्याला विचारलं जातं नेदरलँड्समध्ये बोलणार की इंग्लिशमध्ये. तर आपण सांगायचं, आपल्याकडं बघूनच त्यांना समजतं की हे इंग्लिशमध्ये बोलणार आहेत. तर स्कूलमध्ये आणि म्हणजे कुठेही गेलं तरी मी इंग्लिशमध्येच बोलते, कारण की इथं अजून मला एवढं नेदरलँड्स लँग्वेज जास्त जमत नाही. म्हणजे मला समजतं परंतु मला बोलता येत नाही. त्यावेळेस मी त्यांना सांगते की प्लीज इंग्लिशमध्ये बोला, मग ते इंग्लिशमध्ये बोलतात. स्कूलमध्ये वगैरे पण टीचर्स लोक खूप छान प्रकारे आपल्याला समजून घेतात, का डच भाषा ही कठीण आहे, त्यामुळे टीचर्स वगैरे पण छान समजून घेतात. आणि पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये पण ते इंग्लिशमध्येच बोलतात. बाहेर गेलोत आपण तर जसं की बोट राईड वगैरे करायला गेलोत कुठे टुरिस्ट ठिकाणी, तर तिथे त्यांनी कॅसेट बनवलेले असतात. म्हणजे इन्फॉर्मेशनची जी माहिती असते ती बऱ्याचदा आधी नेदरलँड्समध्ये बनवलेली असते लँग्वेजमध्ये, आणि नंतर इंग्लिशमध्ये मग ते कॅसेट लावलेली असते. तर इथे आल्यानंतरही तुम्ही मला डच येत नाही असं नाही म्हणू शकत. डच भाषा म्हणून संबोधित नाही केलं जात, नेदरलँड्स म्हणून संबोधलं जातं भाषेला. तर त्यांना सांगायचं की मी नेदरलँड्समध्ये नाही बोलू शकत, तर मग ते इंग्लिशमध्ये बोलतात. तर समीरा महाळे यांचा प्रश्न आहे. त्या म्हणतात की यू विल सेटल इन नेदरलँड्स और यू विल शिफ्ट इन इंडिया? तर इंडियन माणूस आहे, जगात किती फिरला तरी परत फिरून त्याला आपल्या मायदेशी जायचंच असतं. तर ठराविक काळासाठी आलेलो आहोत तेव्हा, आणि मुली अजून थोड्याशा लहान आहेत, त्यानंतर थोड्याशा मोठ्या झाल्यानंतर इंडियाला जायचं आहे. परंतु कधी जाणार आहोत, अजून किती वर्ष इथे आहे ते अजूनही आमचंही ठरलेलं नाही आहे. त्यामुळं पण तेच आहे की आपण भारतीय आहोत, आपले सगळे रिलेटिव्स भारतामध्ये आहेत, त्यामुळं आपलं जास्त करून मन इंडियाकडे धाव घेतं, आणि स्पेशली माझं घेतं. कारण की दिवसभर सगळी कामं वगैरे, तिथं कसं इंडियामध्ये थोडा रिलीफ भेटतो आपल्याला, मेड येतात आणि त्यांची हेल्प होते. तर आता राहिलो तर 8-9 वर्ष झालं इथंच आहे, आणि सगळं उठल्यापासून ते चक्र चालू असतं. आणि त्यामुळं मग मला असं कधी कधी वैतागून असं वाटतं की अरे आता इंडियाला जाऊया, थोडं रिलॅक्स आयुष्य जगूया, थोडं घरी जाता येतं. जेव्हा खूप डोक्यावरती एखाद्या गोष्टीचं बर्डन येतं किंवा तीच चक्रातून आपल्याला जेव्हा मोकळा टाईम हवा असतो, तेव्हा असं वाटतं की घरी जाता येतं, माहेरी जाता येतं, बहीण भावंडांना भेटता येतं, किंवा जे कझन्सचे वगैरे लग्न आहेत वगैरे त्यांना जाता येत नाही. तर तेव्हा असं वाटतं त्या क्षणाला की अरे आता इंडियाला जाऊयात आपण, आता बास झालं इथं राहिलेलं. शिमुराणी आली हो, तू आली. आणि प्रज्ञा यांचाच अजून एक प्रश्न आहे, तिथे पार्लर किंवा ग्रॉसरीचे रेट आहेत ते शेअर करा. तर पार्लरमध्ये मी जास्त करून नाही जात, परंतु जेव्हा जाईल म्हणजे सलूनमध्ये वगैरे जाते हेअर कट वगैरे करण्यासाठी, तेव्हा मी नक्की तिथे व्हिडिओ बनवेल. आणि ग्रॉसरीचे रेट जे आहे त्याचा एक मी याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे की कशाप्रकारे कुठल्या कुठल्या भाज्यांचे काय काय रेट असतात, इंडियन आणि जे इथलं डच सुपर मार्केट आहे त्या दोन्हींचे केलेले आहेत. परंतु आपण जेव्हा ब्लॉग अजून मी बनवत असते आणि ग्रॉसरीला जाते तेव्हा मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल की कुठली भाजी किती रुपयांना वगैरे आहे, आणि त्यांचे रेट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर वैभवी कवळे यांचा एक प्रश्न आहे, त्या म्हणत आहेत की तिकडे बस किंवा ट्रेनचे तिकीट दर किती आहेत ते सांगशील का? तर नेदरलँड्समध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हा खूप महाग आहे. कारने तुम्ही प्रवास करत असाल तर कम्पेअर केलं तर तुम्हाला 3 ते 4 पटीने पब्लिक ट्रान्सपोर्टला पे करावं लागतं. आणि अशा प्रकारे तुम्हाला OV चिप कार्ड घ्यावं लागतं इथे आल्यानंतरनं. आणि हे एकच कार्ड सगळीकडे चालतं, म्हणजे बस, मेट्रो, ट्रेनला. आणि याच्यात तुम्हाला बॅलन्स टाकायचा असतो, 20 युरो, 10 युरो काय असेल ते. आणि हे पब्लिक म्हणजे तुम्ही पर्सनलाइज पण करू शकता अशा प्रकारे कार्ड, आणि ह्याने तुम्ही फिरू शकता. तर खूप महाग आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करणं. इथून जर मी ॲम्स्टरडॅमला गेले तर 4 ते 6 युरो सहजच जातात एका ट्रॅव्हलचे. म्हणजे की तुम्ही चेक इन केलं आणि नंतर उतरायच्या वेळेला परत चेकआउट केलं आणि किती डिस्टन्स झालेला आहे त्याप्रमाणे ते यातील तुमचे पैसे कट करून घेतं. आणि आता या कार्डची पण गरज नाही लागत आपल्याला, कारण की आता तुम्ही तुमच्या जे डेबिट कार्ड आहे त्याच्यातून पण तुम्ही पे करू शकता, किंवा
हां, म्हणजे डेबिट कार्डने तुम्ही पे केलं तर डायरेक्टच तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे कट होतात. त्यामुळं याची आता जास्त करून गरज नाही पडत. आणि मला Instagramवरती प्रिया यांचा पण एक कमेंट आली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विंटरमध्ये कसं ॲडजस्ट करता. ॲम्स्टरडॅम खूप क्लाउडी अँड कोल्ड आहे, सो हाऊ टू सर्वाइव्ह विंटर्स. तर विंटर आला आणि विंटर सुरू झाला की एक तर हीटर सुरू होतात घरामध्ये आणि त्यातही तुम्ही तुमच्या बॉडीला कसं प्रोटेक्ट करता याच्यावरती आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल मला की विंटरमध्ये मी जास्त करून उलनचे कपडे घालते. म्हणजे घरात आम्ही सगळेच उलनचे कपडे वापरतो. कारण की तुम्ही सतत पण म्हणजे घरात हीटरचं टेम्परेचर वाढवून ठेवलं असेल आणि तुम्ही बाहेर पडलात, घराच्या बाहेर पडलात की तुमच्या बॉडीवरती त्याचे परिणाम होतात. म्हणजे बाहेर खूप कोल्ड असेल आणि घर तुम्ही खूप जसं की 25-26 असं टेम्परेचर करून ठेवलं असेल तर ते आपल्या बॉडीवरती खूप हानिकारक परिणाम करतं. आपल्याला बाहेर गेल्यानंतर चक्कर आल्यासारखं होतं. गरमीतून अचानक थंडीमध्ये गेलात किंवा थंडीतून अचानक गरमीमध्ये आलात. त्यामुळे तुमच्या शरीराला सवय होणं फार गरजेची आहे. तर तुम्ही नेदरलँड्समध्ये आल्यानंतर पहिले 2 ते 3 महिने तुम्हाला त्रास होतो थंडीचा, परंतु एकदा तुमच्या शरीराला सवय लागली की मग त्याचा त्रास होत नाही. त्यांचा अजून एक प्रश्न आहे, तिकडे लॉंग टर्मसाठी सेटल व्हायचं असेल तर काय करावं लागतं आणि एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे, सो सेविंग पॉसिबल आहेत का? तर हो, नेदरलँड्स खूप महाग देश आहे. इथे खूप सारे टॅक्सेस भरावे लागतात आणि मग सेविंग कसं करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळं आम्ही आमच्या मुलींना डच स्कूलमध्ये घातलेलं आहे, कारण इंटरनॅशनलची पण फी खूप आहे. त्यामुळं डच स्कूल फ्री असल्यामुळे तिथं आजकाल सगळे पेरेंट्स तिथे घालतात आणि एज्युकेशन वाईज दोन्ही स्कूल सेम शिक्षण देतात. फक्त भाषेचा थोडासा फरक आहे. इंग्लिशमध्ये आहे इंटरनॅशनलचं संपूर्ण एज्युकेशन आणि हे डचमध्ये आहे. त्यामुळं तर सेविंगच्या दृष्टीने बघितलं तर ते आपल्यावरती असतं डिपेंड संपूर्ण, आपण किती खर्च करतो बाहेर यावरती. तुम्ही आल्यानंतर नेदरलँड्समध्ये पहिले 5 वर्ष हे 30% रुलिंग असतं. 30%च फक्त तुमच्या सॅलरीमधून टॅक्स जातो, परंतु जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतात त्यानंतर तुम्हाला 50% टॅक्स द्यावा लागतो. तर पहिले 5 वर्ष छान सेविंग होतं खूप सारं तुमचं आणि तुम्ही किती फिरता, किती बाहेर खाता, किती तुम्ही शॉपिंग करता याच्यावरती पण आहे. तर ते प्रत्येक फॅमिलीवरती असतं, तुम्ही किती प्रकारे तुम्हाला कसं सेविंग करायचं आहे, तुम्ही काय गोल ठेवलेलं आहे सेविंगचं त्यानुसार मग त्यानुसार तुमची सेविंग तुम्ही करू शकता. तर अजून एक त्यांचा प्रश्न आहे, आय सॉ युअर डॉटर्स गो टू डच स्कूल, सो त्यांना इंग्लिश फ्लुएंटली कसं बोलता येईल, त्यांना इंग्लिश क्लास लावायची गरज आहे का? तर नाही, माझ्या दोन्ही मुली आता डच स्कूलमध्ये जातात, परंतु त्या छान इंग्लिश बोलतात. आपणही जेव्हा इंग्लिश बोलायला शिकायला सुरुवात केली होती फ्लुएंटली, जेव्हा आपल्याला कॉन्व्हर्सेशन करायचं असतं तेव्हा आपल्याला सगळे सजेस्ट करतात की तुम्ही इंग्लिश मूवी पहा, इंग्लिश सिरीज पहा, म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं कानावरती सतत इंग्लिश पडतं, त्यामुळं आपल्याला कॉन्व्हर्सेशनला प्रॉब्लेम येत नाही. तर आजकालची पिढी बघितलं तर टी व्हीवरती सगळे इंग्लिश प्रोग्राम बघते. त्यांचे जेव्हा फ्रेंड्स असतात ते फक्त डच शाळेत आहे तोपर्यंत शिकतात. त्यांचे बाहेर फ्रेंड्स भेटले जे इंडियन फ्रेंड्स वगैरे, तर त्यांचं इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होतं. आणि आता सध्या त्यांचं डच छान झालेलं आहे. ते शर्वरी डच छान बोलते आणि तिच्यामुळं श्रीमयी पण घरामध्ये पण डच बोलते. त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा आम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये शिफ्ट होण्याचा जेव्हा आमचा विचार होईल किंवा भारतात जायचा पुन्हा विचार होईल तेव्हा मग इंग्लिशवरती जास्त काम करणं गरजेचं आहे. आत्ता सध्या त्यांचा डचचा चांगला पाया होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. परंतु त्यांना बाहेर गेल्यानंतर नाही छान त्या इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करतात, इथपर्यंत त्यांची इंग्लिश छान आहे. तर अशा प्रकारे प्रश्न आले होते आणि त्यांची मी उत्तरं दिली. आणि याआधी पण व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत माझ्या ड्रायव्हिंगबद्दल की मी कार ड्राईव्ह का करत नाही, कारण की माझ्याकडे इंडियन लायसन्स नाही आहे ड्रायव्हिंगचं. ते असतं तर खूप इझिली मला इथे डच ड्रायव्हिंग लायसन्समध्ये कन्वर्ट करता आलं असतं आणि त्यामुळं मग खर्च कमी झाला असता. आता मी गाडी शिकलेलीही नाही आहे आणि माझ्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही आणि नेदरलँड्समध्ये ड्रायव्हिंग क्लासेस घ्यायचे म्हणजे खूप कॉस्टली आहे त्यांची तासाची फी. त्यामुळं मग ते आणि वेळेचं पण खूप की शाळेमध्ये सोडायचं वगैरे आहे. तरी पण थेअरी पास करणं पण कठीण आहे, प्रॅक्टिकल पास करणं पण कठीण आहे. मी सध्या प्रयत्न करत आहे थेअरीसाठी. आता थेअरीची मी एकदा एक्झाम दिलेली आहे परंतु मी फेल झाली आहे त्याच्यात. पुन्हा मी आता थेअरीची एक्झाम पास करेल आणि त्यानंतर स्टार्ट करेल प्रॅक्टिकल.
आय होप या इयर एंडपर्यंत माझी गाडीचं लायसन्स येईल, मी गाडी शिकेल आणि ड्राईव्ह करायला लागेल. आणि अजून एक प्रश्न आलेला आहे की ताई तू छान छान ड्रेसेस का घालत नाही, तर ते मगाच्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे की जेव्हा मी कधी बाहेर जाताना जेव्हा पार्टीवेअर किंवा मी वन पीस घालते तेव्हा खूप वेळेला मला कमेंट येतात की छान दिसतेस. पण तेच आहे की एकदा नोव्हेंबर आला की नोव्हेंबरपासून बंद होतं ते मार्चपर्यंत ड्रेसेस घालायला प्रॉब्लेम नाही, परंतु तेच आहे की थंडी वाजते आणि बाहेर जाऊन आपण अनकम्फर्टेबल होण्यापेक्षा छान उलनचे कपडे घाला, मस्त गरम राहतं शरीर आणि आपल्याला त्रास होत नाही. कारण की बाहेर गेलं तर कितीही पॅक केलं तरी तुम्ही थंडी वारं लागतं, नंतर तुमच्या पाठीचा मणका वगैरे दुखायला लागतो. त्यामुळं आपण कुठल्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहोत ते पाहायचं आणि त्यानुसार इथल्या जे मंथ आहे त्या मंथनुसार कपडे मी बाहेर काढत असते आणि घालत असते. तर अशा प्रकारे मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. तर हा होता क्वेश्चन अँड आन्सरचा आपला व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि अजून तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर विचारत जा. आणि आता इथून पुढे मी जे आपले व्लॉग्स आहेत त्या व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही असं खूप भरभरून प्रेम देता, प्रत्येक वेळेला छान छान कमेंट करता, ते अशाच करत राहा आणि असेच आपले व्लॉग पाहत राहा. तुमचा सपोर्ट हा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही मला सजेशन देता तेव्हा मग माझ्याही बौद्धिक ज्ञानात जास्त भर पडत असते बाहेर. मग मी विचार करते ह्या गोष्टींबद्दल आणि त्याची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. तर चला आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहण्यासाठी आपलं हे छान छान ब्लॉग्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुन्हा भेटूया छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत सगळे मजेत राहा. बाय बाय.